नमस्कार मंडळी, मी प्रणाम ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. आपल्या महाराष्ट्रातील, देशातील जे गोरगरीब आमदार खासदार आहेत, ज्यांना आपण आपल्या टॅक्सच्या माध्यमातून जो शासनाकडे महसूल जमा होतो, त्यामध्ये शेतकरी असो, कामगार असो, नोकरदार असो, व्यापारी असो, यांचा हा वर्ग जो टॅक्स भरतो, जो महसूल जमा होतो शासनाकडे, त्यामधून आपल्या भारतातील, देशातील, महाराष्ट्रातील, सर्वच राज्यातील जे आमदार, खासदार, माजी आमदार, मंत्री महोदय, राष्ट्रपती, माजी पंतप्रधान हे सर्व जे गोरगरीब आहेत, त्यांच्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी आपल्या जो टॅक्सच्या माध्यमातून पैसा जमा होतो, इतर माध्यमातून जो देशाच्या सरकारकडे पैसा जमा होतो, उत्पादनातून जो सरकारकडे पैसा जमा होतो, त्या पैशातून आपण खासदार आमदारांना वेतन भत्ते देत असतो. आमदाराचा, खासदाराचा आता सध्या 2 ते 3 लाखापर्यंत मासिक खर्च जातो. त्यांना वेतन भत्त्याच्या माध्यमातून 2-3 ते 5 लाखापर्यंत या आमदार, खासदारांना, मंत्री महोदयांना वेतन भत्ते दिले जातात. या सर्व मंत्री महोदयांकडे, आमदार, खासदारांकडे कोट्यावधीची, हजारो कोटी रुपयाची मालमत्ता असताना या लोकांना कशासाठी हे वेतन हवे आहे किंवा भत्ते हवेत, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. मात्र या विरोधात आवाज कोण उठवणार? आणि आवाज उठवला तरी त्यांचं मान्य कोण करणार? कारण त्यांना वेतन ठरवून घेणारे, त्यांना वेतन मंजूर करून घेणारे, नुकतीच आता खासदारांच्या वेतनामध्ये मोठी वाढ झाली आहे. जवळपास 24% ही वाढ गेल्या काही महिन्यापूर्वी करण्यात आली. त्यामुळे वेतन वाढवून घेणारे तेच आहेत, वेतन घेणारे तेच आहेत आणि सर्वसामान्याचा जो खिसा कापला जातो, GSTच्या माध्यमातून असो, इतर कराच्या माध्यमातून असो, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून असो, या सर्व याच्यामधून हे लोक हा भत्ता किंवा वेतन घेत असतात. आणि इतर कामाच्या माध्यमातून, विकास कामाच्या माध्यमातून, ठेकेदाराच्या माध्यमातून, अधिकाऱ्याच्या माध्यमातून ते वेगळंच कमिशनही जमा करत असतात. हे सर्वांना माहीत आहे, सर्वसामान्यांना माहीत आहे. मात्र या विरोधात आवाज कोण उठवणार, कोण बोलणार, अशी परिस्थिती सध्या आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आहे. आणि या विषयावर चर्चा करण्याचं एकच कारण ठरलं की नुकतंच राज्यामध्ये मोठा पूरपरिस्थिती निर्माण झाली. जोरदार पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रामधील संपूर्ण शेती वाहून गेली आणि शेतकऱ्यावर सध्या आभाळ कोसळलेला आहे. पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या, हातातोंडाशी आलेला घास या शेतकऱ्यांच्या गेलेला आहे. संसार कसा चालवावा, पुढं जीवन कसं ढकलावं, कसं चालवावं, हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. यामध्येच राष्ट्रवादीचे एक मंत्री यांनी, छगन भुजबळ यांनी आपल्या 1 महिन्याचं वेतन देऊ केलं. जणू काही त्यांनी शेतकऱ्यांवर उपकारच केले, असा एक त्यांचा बोलण्याचा ओघ होता. आणि त्या पाठोपाठ इतर आमदार, खासदारांनी, इतर पक्षाच्या नेत्यांनी आपल्या आमदार, खासदाराचा 1 महिन्याचं वेतन या पूरग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना देण्याचं आश्वासन दिलं. पण हे पैसे आहेत कोणाचे, असा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. आपलेच पैसे आपल्याला देत आहेत, काय तुम्ही सर्वसामान्यावर उपकार करतायत का, असा प्रश्न पडतो. एखादा शेतकरी, एखादा गोरगरीब माणूस 50,000च्या कर्जासाठी आत्महत्या करतो. अनेक शेतकरी महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 शेतकरी दररोज आत्महत्या करतात. भारतातही तेच प्रमाण आहे. सर्वसामान्य कामगार असो, एखादा गरीब असो, हा 50,000च्या कर्जासाठी, 30,000च्या कर्जासाठी
आत्महत्या करतो, कारण त्याच्याकडे काही पर्याय नसतो. संसार कसा चालवणार असा प्रश्न त्याच्यासमोर असतो. हे असतानाच या आमदार खासदारांना 50,000, 2-2, 3-3 लाखाचा पगार, 50,000चे वेतन, पुन्हा निवृत्ती वेतन 50,000, 60,000 आणि 1-1 लाखापर्यंत यांचं निवृत्ती वेतन आहे. घरी हजारो कोटीची प्रॉपर्टी असताना दररोज अनेकांचे धंदे आहेत, व्यवसाय आहेत. दररोज यांच्याकडे लाखो रुपये जमा होत असताना, कोट्यवधी रुपये जमा होत असताना नुकतंच नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत भाजपाचे, त्यांचं एक स्टेटमेंट आलं आहे की त्यांचे 150 ते 200 कोटी रुपये दर महिन्याला त्यांचा मुलगा कमवतो, असं एक स्टेटमेंट आहे. आता एवढे करोडो रुपये, कोट्यवधी रुपये हे लोक कमवत आहेत. यांच्या मालमत्ता हजारो कोटीच्या घरात आहेत. ज्यांनी हे वेतन दिलं ते छगन भुजबळ यांचे हजारो कोटीची मालमत्ता असताना त्यांना काही दिवस जेलमध्येही राहावं लागलं या मालमत्तेच्या घोटाळ्यापायी. मात्र तरीही हे लोक वेतन सरकारकडून सोडत नाही. आपल्या सर्वसामान्यांची जी तिजोरी आहे त्या तिजोरीतून हे लोक वेतनाच्या माध्यमातून पैसा ओरबडत असतात, इतरही माध्यमातून पैसा ओरबडत असतात. हे सर्व सुरू असतानाच सर्वसामान्यांना मात्र एकाकडे कामगाराच्या हाताला काम नाही, बेरोजगाराची परिस्थिती वाढलेली आहे आणि मिळालं तरी अत्यल्प वेतनामध्ये या लोकांना काम करावं लागतं. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असताना या आमदार खासदारांना वेतन कशासाठी दिलं जातं आणि या विरोधात बोलणार कोणी आहे का आणि यांचं वेतन बंद कधी होणार असा प्रश्न पडतो. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की ह्या लोकांना वेतन देणं योग्य आहे का आणि ते द्यायचं कशासाठी. हजारो कोटीच्या मालमत्ता या लोकांकडे आहे, कोट्यवधीची मालमत्ता या लोकांकडे आहे. मात्र यांना एखाद्या राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना, ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना, नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली असताना वेतन घेताना लाज का वाटत नाही असा प्रश्न पडतो. आणि हे लोक आपलं वेतनाचा हक्क अशा परिस्थिती निर्माण झालेली असताना सोडत का नाही असाही प्रश्न पडतो. मात्र सर्वसामान्य यावर बोलायला तयार नाही आणि बोललं तरी यांचं ऐकणार कोण आहे. कारण करते तर ते खासदार आमदार आहेत, त्यांचं शासन आहे, तेच वेतन वाढ मंजूर करून घेतात. अशी सर्व परिस्थिती असताना सर्वसामान्य करणार तरी काय अशी परिस्थिती निर्माण होते. मात्र आता महाराष्ट्रामध्ये जी ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्याच्या घरात एक दाणाही राहिला नाही अशी परिस्थिती अनेक गावामध्ये आहे. शेती वाहून गेलेली आहे. हातातोंडाशी आलेलं घास पिकाचा तो गेलेला आहे. त्यामुळे शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळावा, मदत मिळावी अशी अपेक्षा या शेतकऱ्याला लागू नाही. मात्र शासन ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. जे आमदार खासदार आहेत ते आपली पदरमोड करून स्वतःच्या संपत्तीमधून तर सोडाच, पण जे वेतन तुम्ही शासनाच्या तिजोरीतून घ्यायचं ते 1-1 वर्षाचं बंद करायला तयार नाही, कायमचं बंद करायला तयार नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसते. त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जे गोरगरिबाचा पैसा आहे शासनाच्या तिजोरीत जमा होतो, सर्वसामान्यांचा पैसा आहे, तो या राजकारण्यांच्या घशात जाता कामा नाही. तो वेतन भत्ते यांचे बंद झाले पाहिजे. कारण यांना गरज नसते, कारण घरच्याच हजारो कोटीच्या प्रॉपर्टी असतात, लाखो रुपयाचं इन्कम असतं, कोट्यवधीचं इन्कम असतं. त्यामुळे यांचे वेतन भत्ते तात्काळ बंद झाली पाहिजे आणि या संदर्भात सर्वसामान्यांनीही आवाज उठवला पाहिजे. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की या लोकांना का म्हणून भत्ते द्यायचे. जर यांना भत्ते नको असेल, हवे असेल तर यांनी आमदार खासदार होऊ नका. दुसरे लोक आहेत समाजसेवा करण्यासाठी जे
एकही पैसा न घेता आजही समाजासाठी अहोरात्र झटताना आपण समाजामध्ये पाहतो. हे वेतन भत्ते घेऊन समाजसेवा काय करणार असा प्रश्न पडतो. त्यामुळे यांना जर राजकारण करायचं असेल, समाजसेवा करायची असेल तर आपल्या वेतन भत्त्याचा त्याग करावा लागेल आणि सर्वसामान्यांनी या संदर्भात आवाज उठवला पाहिजे. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.